यांना तो जामकर पोलीस स्टेशनला घेऊन गेला असणार. यांना मारत तर नसेल ना तो. मी पण रागाच्या भरात काय करून बसले. लालीजी कुठं निघाला एवढ्या रात्री? हे तर व्यवस्थित आहेत. यांना कुठंच काय झालं नाहीये. मी फोन केल्यावर जामकर साहेब नक्की पोचले होते ना घरी? का हे जामकरला चुकवून निसटले तिथनं? का जामकर गेलाच नाही घरी? आणि तो जर गेला नसेल तर यांच्यात आणि त्या आर्याच्यात. तुम्ही कसं आलात? कसा आलं म्हणजे? चालत आलो. का हो? काय नाही, मला भास झाला तुम्ही कुठल्या तरी संकटात अडकलाय. तुम्ही अडकला नव्हतात ना कुठल्या संकटात? नाही नाही, मी कशाला कुठल्या संकटात अडकतोय? ज्या माणसाची कर्म चांगली असतात तो माणूस कधीच कुठल्याच संकटात अडकत नाही. आणि मी तर कधीच नाही. तुमची चांगली कर्म बघून आली आहे मी मगाशीच. का हो? असं का विचारलं? मी कुठल्याच संकटात अडकलो होतो का? उशीर झाला ना यायला तुम्हाला. तुम्हाला व्यवस्थित बघून बरं वाटतंय मला. कुठं होतात? नाही म्हणजे दुकानावर नव्हतात तुम्ही? हां नव्हतो. तुम्हाला कसं कळलं दुकानावर नव्हतं? तुम्हाला बघायलाच आले होते. नव्हतात? हां ते मी डिलिव्हरी द्यायला गेलो होतो. कोणाला सांगून नव्हतं गेलात का? कोणाला कशाला सांगायचं आहे? दुकान बंद करायचं होतं, डिलिव्हरी द्यायला जायची होती. तसं पण घर दुकान डिलिव्हरी या 3 ठिकाणापेक्षा मी दुसरीकडे कुठं असतो? काय नाही, तुमच्यावर आत्ताच हल्ला होऊन गेलाय. गावचं वातावरण एवढं खराब आहे. सारखं वाटत राहतं तुम्ही माझ्यापासून लांब जाल का काय, म्हणून काळजी वाटते तुमची. इथनं पुढं कुठं पण जाताना मला सांगून जात जा. होय, लालाची किती काळजी घेता हो तुम्ही माझी. तुमची हीच काळजी मला पुन्हा पुन्हा तुमच्या प्रेमात पडते. दमला असेल ना? चला. हे जे काय चाललंय ते थांबवायला पाहिजे. काहीतरी ठोस उपाय करावा लागेल. राजा तू काही लपत नाहीस ना माझ्यापासून? मी का लपू? नाही, तू साकेत तुझा चांगला मित्र होता ना. तरी तो जबरदस्तीने आपल्या घरात घुसला, तुझ्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला. त्या गोपाळ टेलरला बांधून ठेवलं त्यांनी. हो, एवढं सगळं घडूनही तू रिलॅक्स वाटतं सगळं. तू आहेस ना माझ्या सोबत, मग कसलं आलंय टेन्शन? तू आला म्हणून तर जीव वाचला दोघांचा आमचा. प्रत्येक वेळी मला यायला जमणार नाही. त्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे. काय काय उपाय? तू पोलीस स्टेशनला यायचंस माझ्यासोबत. दादा, पोलीस स्टेशन नको ना. मी काय करू तिथे दिवसभर बसून? उलट तू मला सांग मी काय काय केलं पाहिजे सेफ्टीसाठी. मी करते सगळं, स्ट्रॉंग होते आणखीन. तुला फोन करते, अपडेट्स देते सगळे. हो तर व्हिडिओ कॉलवर बोलत जाऊ आपण. पण हे पोलीस स्टेशन नको दादा. मी लहान आहे का आता? तू ऐकन का नाहीस? तो जो गुन्हेगार आहे तो आल्यावर म्हणणार का तू लहान आहेस का मोठी आहेस? तो घरात घुसला तो हे म्हणणार का तू तुझ्या भावाला फोन लावलास की नाही लावलास? तू इथे सेफ नाहीयेस, एकटी असतेस.
तिकडे माझं लक्ष लागत नाही कामात, अस्वस्थ असतो मी. हे असं थोडं काय बोलले की डोळ्यातून पाणी काढायचं, रडायचं. मग माहिती आहे आपल्याला, भाऊ विरगळतो लगेच. पाहिजे ते करायची परवानगी मिळते आपल्याला. असं झालं तर गोपाळजींना काही भेटता येणार नाही मला, साधं त्यांच्याशी बोलताही येणार नाही. त्या आर्याला टेकडीवरनं तवाच ढकलून दिला असता तर हे सगळं बघायची वेळ झाली नसती. आपला नवरा दुसऱ्या बाईच्या मिठीत बघताना काय त्रास होतो ना, त्या आर्याला नाही कळणार. ती मिठी आठवली जरी तळपायाच्या मस्तकाला जाते माझ्या. बस आता, बस बस. आता मी नाही तर आर्याला सोडणार. तुझी लायकी नाही हे जगायची. तुझे दिवस भरले आर्या. आता नाही सोडणार तुला. लालीजी, काय बडबड करताय? काय नाही, दूध ठेवलंय, घ्या. लालीजी, जामकर आणि आप्पामध्ये काय बाचाबाची झाली का हो? हा, झाली थोडी. बाचाबाची झाली तरी जामकर घरी कसा काय आला? त्याला चुकीचा फोन नक्की केलाय कोणी? का काय झालं? नाही, काय नाही. कोयता इकडं काय करते? मीच आणून ठेवला. ते माग आपणच्या पायाला नाही का लागलं होतं, आठवतंय? घरात लहान पोरं आहे, तिकडे तिकडे खेळत असतात. उगाच त्यांना नको लागायला म्हणून आणून ठेवलाय. अच्छा. आर्याताईंना भेटलात का? काय बोलतं लालीजी? मी कशाला जाईल बरं अरे त्यांना भेटायला? कशाला जाईन म्हणजे? तुम्हाला कशाला तिच्याकडे जायचं आहे ना, मला चांगलंच माहिती आहे. तुम्ही तिच्यासोबत काय रंग उधळताय ना, सगळं माहिती आहे. आर्यापासून लांब राहायचा, नाहीतर माधुरीला जिथं पाठवलं ना तिथंच तिला पण पाठवेल.